मित्रांनो, मी आहे पाटील अशोक आणि आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे एका खास दिवसाबद्दल. मराठी भाषा गौरव दिन. हा दिवस म्हणजे आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याचा दिवस. मराठी ही केवळ भाषा नाही तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे. मराठीच्या प्रत्येक शब्दात आपल्या मातीचा सुगंध आहे, आपली माणुसकी आहे आणि आपला अभिमान आहे. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी मराठीला नवा तेज दिला. त्यांच्या लेखणीतून मराठीला मिळाली नवी दिशा, नवा आत्मविश्वास. त्यांच्या कवितांमधून आणि लेखामधून मराठी भाषा अधिक समृद्ध झाली. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मित्रांनो, ही फक्त बोलण्याचे साधन नव्हे. भाषा म्हणजे आपली ओळख, आपली संस्कृती, आपला इतिहास. मराठी भाषेत संतांची अभंग आहेत, शेतकऱ्यांच्या गाणी आहेत आणि आईच्या अंगाई गीतांचा गोडवा आहे. आजच्या डिजिटल युगात आपण इंग्रजी, हिंदी, इतर भाषा वापरतो, पण आपल्या मातृभाषेला विसरून चालणार नाही. मराठीमध्ये शिकणं, लिहिणं, बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर आपली ओळख टिकते. मित्रांनो, मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर आज जगभरात मराठी माणसं आहेत आणि तेथेही मराठीचा आवाज पोहोचतो आहे. मराठी साहित्य, मराठी चित्रपट, मराठी गाणी हे सर्व जागतिक पातळीवर पोहोचत आहेत. आपण अभिमानाने सांगू शकतो की मराठी ही जगातील समृद्ध भाषापैकी आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद. आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल धमाका माहितीचा.